पोस्ट ऑफिसात पत्र सोडून गुंतवणूक पण करता येते हे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसतं. पण ज्यांना माहिती असतं त्यांनी या पोस्टाच्या योजना समजून घेण्याचं फार कष्ट सुद्धा घेतलेलं नसतं. जास्तीत जास्त सरकारच्या योजनांचे पैसे यायला कामाला पडणारी बँक एवढीच काय ती या पोस्टल बँकेची आपल्याला असणारी ओळख. पण याच पोस्टल बँकेच्या अशा काही योजना आज तुम्हाला सांगणार आहे की ज्याची माहिती घेतल्यावर तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक केल्याशिवाय राहणार नाही. प्रायव्हेट आणि सरकारी बँकांपेक्षा सुद्धा पोस्ट बँक इतकी वेगळी का असते? तुमच्या इन्कम नुसार पोस्टाच्या कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही पैसे लावले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो? पोस्ट बँकेतील या स्कीम सर्वात जास्त सुरक्षित का समजल्या जातात? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. भारतात 1882 साली सर्वात पहिल्यांदा पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेची सुरुवात झाली. ग्रामीण भागामध्ये बँका आणि बँकिंग सुविधा कमी असल्यानं पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकांचं जाळं तयार झालं. फक्त बचत खात्याची सुविधा देणाऱ्या या बँकेने नंतर पीपीएफ, केव्हीपी आणि एफडी सारख्या सर्व्हिस देखील द्यायला सुरुवात केली. बदलत्या काळानुसार ऑनलाईन बँकिंग आली, मोबाईल ऍप आला आणि अनेक गुंतवणुकीच्या योजनांमुळे तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरक्षित गुंतवणुकीसाठी महत्वाचा पर्याय ठरू लागला. पोस्ट ऑफिसची सर्वात पहिली योजना सांगता येईल ती म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटची. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट हे तुमच्या नेहमीच्या बँक अकाउंट सारखंच असतं आणि यातल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळतं. अर्थात हे पोस्टाचं खातं हे गुंतवणुकीसाठी न वापरता लिक्विडिटीसाठी म्हणजेच इमर्जन्सी मध्ये वापरण्यासाठी वापरणं फायद्याचं ठरू शकतं. पोस्ट ऑफिसची दुसरी योजना आहे ती म्हणजे फिक्स डिपॉझिटची. पोस्टल पेमेंट बँकेमध्ये सर्वात जास्त पैसा गुंतवला जातो तो या योजनेमध्येच. पोस्टची ही सगळ्यात जास्त पॉप्युलर स्कीम आहे. यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 किंवा 5 वर्षांची एफडी करता येते आणि त्यावर व्याज देखील मिळतं. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जर आपण यामध्ये 5 वर्षांची एफडी केली तर तुम्हाला टॅक्स मध्ये सुद्धा बरीच सवलत मिळत असते. याच सोबत पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आरडी ची सुविधा देखील उपलब्ध आहे. ज्यांना एकदम मोठी रक्कम गुंतवता येत नाही पण दर महिन्याला थोडी थोडी सेव्हिंग करायची सवय लावायची आहे, अशांसाठी आरडी हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांपासून दर महिन्याला गुंतवणूक करू शकता आणि त्यावर तुम्हाला निश्चित व्याज मिळतं. साधारणपणे 5 वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना असते. पगारदार व्यक्ती, लहान उत्पन्न असलेले किंवा गुंतवणुकीची सवय सुरू करणारे बिगिनर्ससाठी आरडी खूपच उपयोगी ठरते. थोडक्यात एफडी मध्ये एकदम पैसे गुंतवायचे असतात तर आरडी मध्ये हळूहळू पैसे जमा करून मोठा फंड तयार करायचा असतो. पोस्ट ऑफिसची तिसरी योजना आहे मंथली इन्कम स्कीमची. या योजनेमध्ये तुम्हाला एकदम मोठी रक्कम इन्व्हेस्ट करावी लागते पण त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळत राहतं. रिटायर्ड लोक, नोकरदार किंवा जास्त रिस्क घेऊ न पाहणाऱ्यांसाठी बँकेची ही योजना खूप फायद्याची आहे. सगळ्यात भारी म्हणजे 5 वर्षांसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला चांगलं व्याज मिळत राहतं. महत्वाचं म्हणजे 5 वर्षानंतर तुम्ही जी काही रक्कम गुंतवलेली असते ती पुन्हा तुम्हाला आहे तशी मिळते. आता पोस्ट ऑफिसची चौथी योजना सांगता येईल सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. इंडियन पोस्ट बँकेनं खास वयोवृद्ध नागरिकांसाठी सुरू केलेली आणि सर्वात जास्त व्याज देणारी ही एकमेव योजना आहे. या योजनेमध्ये सिनियर सिटीजन 1000 पासून ते जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंतची रक्कम वापरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हे व्याज 3 महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होत असतं. फक्त या स्कीमसाठी 5 वर्षांची अट असल्यामुळे मोठी रक्कम तशीच पडून राहते. जर 1-2 वर्षांनी रक्कम काढायची म्हटली तर पॅनल्टी देखील बसत असल्यानं बरेच जण यापासून 4 हात लांबच राहतात. दुसरं म्हणजे या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स मात्र गुंतवणूकदाराला भरावा लागतो. टॅक्स मध्ये 1.5 लाखांपर्यंतची सूट मिळवण्यासाठी आणि ज्याला अगदी लॉंग टर्म पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील अशा सिनियर सिटीजनसाठीच ही स्कीम फायद्याची ठरू शकते. पोस्ट ऑफिसची 5वी योजना सांगता येईल ती म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. तुम्ही गुंतवलेल्या पैशावर चक्रवाढ व्याजानं जर चांगलं व्याज मिळवायचं असेल तर अशांसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हा एक उत्तम पर्याय म्हणता येईल. भारत सरकारने दिलेल्या हमीवर ही योजना आधारित असल्यानं यामध्ये रिस्क जवळपास शून्यच आहे. व्याज आणि चक्रवाढ व्याज असल्यामुळे जितकी जास्तीत जास्त रक्कम तितकाच जास्त परतावा हे याचं साधं सोपं गणित आहे. टॅक्स वाचवण्यासाठी देखील बरेच जण या स्कीमचा वापर करताना दिसतात.
जास्तीत जास्त कितीही रक्कम योजनेमध्ये ठेवता येणं, जॉईंट अकाउंटची असणारी सोय पूर्णपणे सुरक्षित आणि टॅक्स सेव्हिंग असल्यामुळे तुम्ही देखील अगदी 1,000 पासून या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुमची आर्थिक बाजू स्ट्रॉंग करू शकता. पोस्ट ऑफिसची 6वी योजना आहे किसान विकास पत्राची. हेराफेरीत अक्षय कुमारचा एक फेमस डायलॉग आहे, 21 दिन में पैसा डबल. अशीच काहीशी पोस्टल पेमेंट बँकेची असणारी योजना म्हणजेच हीच किसान विकास पत्र. या योजनेमध्ये 9 वर्षांनी आपण गुंतवलेल्या रकमेच्या पैसे दुप्पट होतात. आहे की नाही? सेम टू सेम राजू भैया सारखी स्कीम. अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन देखील या स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकतात. बरं, तुम्ही जर 2.5 वर्षांनंतर पैसे काढले तशी तर सोय पण आहे, पण मग मात्र तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाहीये. पोस्ट ऑफिसची 7वी आणि शेवटची योजना आहे ती पीपीएफ आणि सुकन्या समृद्धीची. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी या योजना सुरू झाल्या आणि त्यांना लगेचच त्याचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. पीपीएफ कुणीही करू शकतं, मात्र सुकन्या समृद्धी ही योजना फक्त मुलींसाठी आहे. मुलींचं शिक्षण आणि लग्नासाठी स्वतंत्रपणे पैसा उभा करण्यासाठी जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल, तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 15 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती 21 वर्षात मॅच्युअर होते. जर तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर हे खाते उघडले तर वयाच्या 21व्या वर्षी तुम्ही तिच्यासाठी हा फंड तयार करू शकता. तर या काही होत्या पोस्टल बँकेच्या काही गुंतवणुकीच्या योजना. काळाच्या ओघामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करून पोस्टल बँक आता गावखेड्यात जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात गुंतवणूक करताना पोस्ट बँकेच्या गुंतवणूक पर्यायाचा विचार प्राधान्यानं व्हायला हवा, एवढं मात्र नक्की. बाकी पोस्ट ऑफिसच्या मालामाल करणाऱ्या या गुंतवणूक योजना तुम्हाला कशा वाटल्या, यातल्या नेमक्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करायला तुम्हाला आवडेल, ते सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अर्थविषयक माहितीसाठी आमच्या अर्थक्रांती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.